तुम्ही 10 तास काम करूनही प्रमोशन का मिळत नाही? नमस्कार, मी अर्जुन जाधव, HR मॅनेजर अँड करिअर लाईफ कोच. आज मी तुम्हाला एका अतिशय थेट प्रश्न विचारणार आहे. तुम्ही रोज ऑफिसमध्ये 8-9 किंवा अगदी 10 तास काम करता का? कधीही विनाकारण सुट्ट्या घेत नाही? दिलेलं सगळं काम वेळेवर पूर्ण करता का? जर हा सर्व प्रश्नाची उत्तरे हो असतील तर मग अप्रेझल वेळी तुम्हाला हवी तशी सॅलरी हाईक किंवा प्रमोशन का मिळत नाही? का वर्षानुवर्ष तुम्ही एकाच पदावर आणि त्या पॅकेजवर अडकून पडता का? तुमच्या मनात हा विचार नक्कीच येत असेल की माझ्यापेक्षा कमी काम करणारे लोक पुढे कसे जातात. आज मी तुम्हाला एका HR मॅनेजरच्या खुर्चीवरून या मागचं खरं कारण सांगणार आहे. मित्रांनो, जेव्हा आपल्याला रिझल्ट मिळत नाही तेव्हा आपण एक खूप मोठी चूक करत असतो. लोक साधारणपणे असा विचार करतात की मी खूप मेहनत करतोय, माझं काम माझ्या बॉसला दिसत असेल आणि तो स्वतःहून खुश होऊन मला प्रमोशन देईल, म्हणजेच आपण आपल्या करिअरची दोरी नशिबाच्या आणि बॉसच्या हातात देऊन फक्त आशा करत असतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, होप इज नॉट अ स्ट्रॅटेजी. कॉर्पोरेट जगात कोणतीही तुम्हाला फक्त हार्ड वर्क केल्यामुळे प्रमोशन देत नाही. हार्ड वर्क करण्यासाठी कंपनी तुम्हाला दर महिन्याला आधीच पगार देत असते. मग नवीन पदासाठी तुम्ही निवड का व्हावी हे मी इतक्या ठामपणे कसं सांगू शकतो? कारण एका वेळी मी स्वतः याच चक्रात अडकलो होतो. माझ्या आयुष्याची सुरुवात कोणत्याही मोठ्या डिग्रीने झाली नाही. मी 10वीला नापास झालो होतो. परिस्थितीमुळे 1 वर्ष रिक्षा चालवली. एक औषधाच्या कंपनीत मी हाऊसकीपिंग जॉबसाठी जॉब करत होतो आणि त्यानंतर कॉल सेंटरमध्ये ऑफिस बॉय म्हणून जॉब करत होतो. त्यावेळी मलाही वाटायचं की फक्त घाम गाळण्याची प्रगती होते, पण तसं झालं नाही. जेव्हा मी स्वतःवर काम करायला सुरुवात केली, स्किल वाढवले, कम्युनिकेशन सुधारलं आणि स्वतःच्या कामाची व्हॅल्यू जगाला दाखवायला सुरुवात केली, तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या करिअरचा ट्रॅक बदलत चालला. आणि आज पुण्यात बानेरमध्ये एका अमेरिकन IT कंपनीमध्ये HR मॅनेजर म्हणून काम करत आहे आणि लाईफ कोच म्हणून शेकडो लोकांना मार्गदर्शन देतोय. जर एका ऑफिस बॉय पासून HR मॅनेजर पर्यंतचा प्रवास मी करू शकतो, तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये 100% फास्ट ग्रोथ मिळू शकता. पण योग्य पद्धत कोणती आहे? योग्य पद्धत आहे विजिबिलिटी अँड व्हॅल्यू क्रिएशन. HR ला तुमचं काम दिसत नसतं, त्यांना तुम्हाला तुमचा डेटा दाखवावा लागतो. त्यामुळे आजपासून तुम्ही एक अत्यंत प्रॅक्टिकल काम करा. तुमच्या लॅपटॉपवर माय विन्स नावाचं एक फोल्डर किंवा एक्सेल शीट बनवा. या पूर्ण महिन्यात तुम्ही तुमच्या कामातून कंपनीचा किती वेळ वाचवला, कोणत्या जुन्या प्रॉब्लेम्स सोडवला किंवा क्लायंटला कशी मदत केली, हे सगळं नंबर्समध्ये लिहून ठेवायला सुरुवात करा. जेव्हा अप्रेझल मीटिंग असेल तेव्हा हे प्रॅक्टिकल आणि हा डेटा तुमच्या मॅनेजर सोबत आणि HR समोर ठेवा. प्रॅक्टिकलसाठी कोणीही नाकारू शकत नाही. तुम्ही फक्त एक कर्मचारी बनून राहू नका, स्वतःचा करिअरमध्ये लीडर बना. जर तुम्हाला यातून बाहेर पडायचं असेल, तुमच्या आत्मविश्वासाला वाढवायचा असेल आणि स्वतःच्या करिअरमध्ये एक फास्ट ग्रोथ मिळवण्याचा कम्प्लीट रोडमॅप हवा असेल, तर मला आत्ताच खाली कमेंटमध्ये रोडमॅप असा मेसेज करा. मी स्वतः तुम्हाला गाईड करेन की तुम्ही तुमच्या सध्याच्या स्टेजमधून नेक्स्ट लेवलला कसे जाऊ शकाल. लक्षात ठेवा, ॲक्शन घेणारी लोकच आयुष्यात बदलतात. मला रोडमॅप मेसेज करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.